नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पित्याचा लटकलेला मृतदेह पाहून पुत्राचा मित्राला फोन आणि स्वतःही घेतला गळफास. शेतकरी पिता पुत्राची आत्महत्या. कृषीप्रधान बुलढाणा जिल्ह्याला सुपीक जमीन आणि भरघोस उत्पन्नाचे वरदान लाभले. मात्र काही वर्षापूर्वी हे चित्र बदलले आणि जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा शाप मिळाला. सन 2002 पासून सुरू झालेली शेतकरी आत्महत्येची ही दुर्दैवी मालिका कायमच आहे. यंदाचे वर्ष आणि पावसाच्या अवकृपेमुळे अडचणीत आलेला यंदाचा खरीप हंगाम देखील याला अपवाद नाही. यंदाच्या वर्षात ही शेतकरी आत्महत्येची परंपरा कायम आहे. मात्र शेतकरी पिता पुत्राने लागोपाठ केलेल्या आत्महत्येने खामगाव तालुक्यासह कृषीप्रधान बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरला आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनुसार खामगाव तालुक्यातील जळका भडंग गावानजीकच्या शिवारातील एका शेतात काल रात्री हा भीषण घटनाक्रम घडला. पारखेड तालुका खामगाव येथील संतोष हरिश्चंद्र गावंडे वय 50 हेजळगा येथील आपल्या शेतात गेले. तिथे गेल्यावर त्यांनी आपल्या शेतातील कांद्याच्या चाळीच्या लोखंडी चौकटीला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान रात्र झाली तरी वडील घरी न आल्याने अक्षय संतोष गावंडे वय 30 हा शेतात गेला. यावेळी वडिलांनी आत्महत्या केल्याचे दिसले. यामुळे धक्का बसलेल्या अक्षय उर्फ विठ्ठल याने आपल्या 2 मित्रांना फोन करून घटना सांगितली. तसेच आपणही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. मित्रांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षय यांनी वडिलांच्या लटकलेल्या मृतदेहाच्या नजीकच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दरम्यान या पितापुत्रांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. शेतावरील कर्जापोटी त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पोलीस सूत्रांनी याची पुष्टी केली. दुसरीकडे घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची देखील चर्चा आहे.